नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर हेमंत पाटील फ्रॉम विद्याजोत क्लासेस पुन्हा एकदा मी तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहे करिअर पाथ आफ्टर HSC कॉमर्स. 12वी कॉमर्स नंतर पुढे काय. तर मित्रांनो, आता मी तुमच्यापुढे घेऊन येत आहे कॉमर्समधील डिफरंट करिअर पाथ. तर कॉमर्स 12वी नंतर आपण कोणते कोणते करिअर पाथ सिलेक्ट करू शकतो. तर तुम्हाला समजण्यासाठी मी हे करिअर पाथ 3 पार्टमध्ये डिवाइड केले आहेत. फर्स्ट पार्ट इज ग्रॅज्युएशन और बॅचलर डिग्री. सेकंड पार्ट इज पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनचे मी पुढे 2 भाग केलेले आहेत, मास्टर डिग्री आणि डिप्लोमाज. आणि शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया कॉमर्समधील बॅचलर किंवा ग्रॅज्युएशन कोर्सेस संदर्भात. हे कोर्सेस तुमच्यापुढे इकडे दिसत आहेत. पहिला आहे तो म्हणजे बीकॉम रेग्युलर, नंतर बीकॉम सेल्फ फायनान्स, बी इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ लॉ ऑफ लेजिस्लेचर म्हणजे वकील किंवा LLB, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ मीडिया मॅनेजमेंट. तर हे एवढे विषय आहेत, एवढे ऑप्शन्स आहेत ग्रॅज्युएशन करायचे कॉमर्स नंतर. आता मी एक विषयाकडे येतो आहे. पहिला आहे बीकॉम रेग्युलर. आता बीकॉम रेग्युलरमध्ये आपण विषय अभ्यासतो ते म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, ऑडिटिंग, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे GST, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट. नंतर पहिल्या वर्षी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस एन्व्हायरमेंट, एक्सपोर्ट मार्केटिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. हे आणि असे अनेक विषय आपण इकडे शिकत असतो. तर हे हा एक ट्रेडिशनल कोर्स आहे. आता बीकॉम रेग्युलरबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. बीकॉम रेग्युलर म्हणा किंवा BA इकॉनॉमिक्स म्हणा. आता हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस एक संस्था आहे UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आता ही UGC नावाची संस्था आहे. ही UGC नावाची संस्था मुंबईतल्या बहुतांश कॉलेजला ग्रँट देते. आता ग्रँट म्हणजे काय हो, तर ग्रँट म्हणजे ही फायनान्शियल असिस्टन्स देते कॉलेजेसना. कॉलेजेसला फायनान्शियल असिस्टन्स देते म्हणजे नक्की काय करते, तर ही कॉलेजेसला फायनान्शियली मदत करते ह्या कोर्सेससाठी. म्हणजे ह्या कोर्सेससाठी लागणारा जो काही बहुतांश खर्च आहे 85 to 90% खर्च ही UGC नावाची संस्था उचलते. त्यामुळे हे जे काय कोर्सेस आहे ह्याची फी अतिशय कमी होऊन जाते. कारण इकडे तुम्हाला गव्हर्नमेंटकडून इकडे तुम्हाला UGCकडून ग्रँट मिळते आणि त्यामध्ये तुमची ही फी ॲडजस्ट केली जाते आणि याची फी खूप कमी आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. पुढचा कोर्स आहे तो म्हणजे बीकॉम सेल्फ फायनान्स. आता सेल्फ फायनान्स कोर्सेस तुम्हाला नावच सांगते सेल्फ फायनान्स. इकडे तुम्हाला UGC एका रुपयाची देखील मदत करत नाही, तुम्हाला थोडीशी देखील मदत करत नाही. इकडे सगळे पैसे विद्यार्थ्यांकडून वसूल केले जातात. मग ती शिक्षकांची फीज असू दे किंवा पुस्तकं असू दे, सगळेच पैसे, कॉम्प्युटरची फीज असू दे. आता हे सेल्फ फायनान्समधील इकडे विषय आहेत. आपण पाहूया. अकाउंटिंग अँड फायनान्स म्हणजे आपण ज्याला BAF म्हणतो, बँकिंग अँड इन्शुरन्स, मॅनेजमेंट स्टडीज म्हणजे आपण ज्याला BMS म्हणतो, फायनान्स अँड टॅक्सेशन, ट्रॅव्हल अँड टुरिझम, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. हे एवढे विषय इकडे तुम्हाला एवढे ऑप्शन इकडे तुम्हाला अभ्यासात आहेत. आता बीकॉम सेल्फ फायनान्समध्ये जो काही सिलेबस आहे बीकॉम सेल्फ फायनान्सचा आणि बीकॉम रेग्युलरचा, तो सिलेबस जवळपास 90 ते 95% जवळपास सेम आहे, सारखा आहे. त्यात काहीच चेंज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आणि बीकॉम सेल्फ फायनान्स करायचं असेल तर फीस सगळे आपल्याला भरावी लागते. म्हणजे सगळे पैसे आपल्याला आपल्या खिशातून जातात. इकडे गव्हर्नमेंटकडनं काहीच ग्रँट मिळत नाही. त्यामुळे हे कोर्सेस खूप खर्चिक होऊन जातात. हे कोर्सेस खूप खर्चिक होऊन जातात. आता आजकाल मार्केटमध्ये फॅड आलेला आहे की मी BAF करतो, मी BMS करतो. पण ते BAF आणि BMS ह्यासाठी एवढे जास्त पैसे खर्च करून तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन त्याचं तेवढं मिळत नाही जेवढं मिळायला हवं. त्यामुळे माझी विद्यार्थी मित्रांना नेहमीच विनंती असते की आपण बीकॉम रेग्युलर हा कोर्स करा. बीकॉम रेग्युलर कोर्स करून देखील बीकॉम रेग्युलर कोर्सला सुद्धा मार्केटमध्ये तेवढेच वेटेज आहे जेवढं बीकॉम सेल्फ फायनान्सला आहे. लक्षात ठेवा. पुढचा कोर्स आहे तो म्हणजे BA इकॉनॉमिक्स. आता कॉमर्समधून 12वी झालेला मुलगा हा एकतर आर्ट्सला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो किंवा शेवटच्या वर्षी डायरेक्ट BA इकॉनॉमिक्स सुद्धा करू शकतो किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा तो BA इकॉनॉमिक्स करू शकतो तर त्याची इच्छा असेल तर, किंवा MA इकॉनॉमिक्स सुद्धा करू शकतो. आता इकॉनॉमिक्स ही जी डिग्री आता कॉमर्सच्या मुलाला प्रत्येक वर्षी FYJC पासून TY BCom पर्यंत इकॉनॉमिक्स हा विषय शिकवला जातो. त्यामुळे BA इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स ह्या विषयाला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे, खूप मागणी आहे. आता इकॉनॉमिक्स हा विषय करून तुम्ही स्टॅटिस्टिशियन किंवा मोठ्या कंपनीमध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून काम करू शकता. पुढचा विषय आहे तो म्हणजे बॅचलर ऑफ लॉ ऑफ लेजिस्लेचर म्हणजे वकील किंवा LLB. आता LLB किंवा वकील माझ्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही एक गोष्ट माहीत नसते. LLB हा जो काही कोर्स आहे हा LLB कोर्स 12वी नंतर देखील आपण करू शकतो.
12वी नंतर देखील करू शकतो, पण माझ्या बऱ्याच मित्रांना हे माहीत नसतं. आता हा कोर्स आपण 12वी नंतर देखील करू शकतो आणि हा कोर्स आपण ग्रॅज्युएशन नंतर देखील करू शकतो. आता मी इकडे जे सगळे कोर्सेस म्हटलेले आहेत, LLB वगळता, म्हणजे LLB 12वी नंतर केलं तर वगळता, हे सगळे कोर्सेस हे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत. हे सगळे कोर्सेस हे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत. ह्या 3 वर्षाला 6 सेमिस्टरमध्ये डिवाईड केलेलं असतं. ह्या 3 वर्षाला 6 सेमिस्टरमध्ये डिवाईड केलेलं असतं. मी तुम्हाला जे काही सगळे विषय सांगितले हे सगळे विषय हे तुम्हाला 6 सेमिस्टरमध्ये अभ्यासाचे असतात. आता 12वी नंतर जर तुम्ही केलं तर तुम्हाला हा LLB कोर्स 5 वर्षाचा असतो आणि तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तर केलं तर हा कोर्स 3 वर्षाचा असतो. म्हणजे मी आताच म्हटल्याप्रमाणे तुमचे 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे आणि 3 वर्ष LLBचे असे 6 वर्ष होतात जर तुम्ही हा कोर्स ग्रॅज्युएशन नंतर केला तर. पण जर 12वी नंतर केला तर तुमचा मित्रांनो 1 वर्ष वाचतं, 1 वर्ष तुमचं वाचू शकतं. त्यामुळे माझ्या ज्या मित्रांना माहिती नाही आहे आणि ज्या मित्रांना वकील LLB बनायचं आहे त्यांनी जरूर ऐकावं की हा कोर्स 12वी नंतर करू शकतात. आणि माझी त्या मित्रांना आवर्जून विनंती आहे की आपण हा कोर्स 12वी नंतरच करा, की जेणेकरून आपलं 1 वर्ष वाचेल. पुढचा कोर्स आहे तो म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. आता कॉम्प्युटर ही एक अशी गोष्ट आहे, कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आजच्या युगामध्ये हे मस्ट आहे, सगळ्यांना आलंच पाहिजे. पण जर माझ्या एखाद्या विद्यार्थी मित्राला कॉम्प्युटर ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, कॉम्प्युटरमध्येच करिअर करायचं असेल तर त्यासाठी हा कोर्स खूप चांगला कोर्स आहे, छान कोर्स आहे. त्यामध्ये जर तुम्हाला 11वी आणि 12वीला कॉम्प्युटर असेल तर वेल अँड गुड. आता कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं इन अँड आउट सगळं शिकवलं जातं. तुम्हाला कॉम्प्युटरचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग हे सगळं नॉलेज तुम्हाला दिलं जातं. आणि आणि तुम्ही हा कोर्स करून कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळवू शकतात. पुढे बॅचलर ऑफ मीडिया मॅनेजमेंट. जर माझ्या एखाद्या विद्यार्थी मित्राला मीडिया ह्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर मीडिया ह्या क्षेत्रात करिअर करायला त्याला बॅचलर ऑफ मीडिया मॅनेजमेंट हा अतिशय उत्कृष्ट कोर्स आहे. ही अशी उत्कृष्ट दर्जाची डिग्री आहे. इकडे तुम्हाला मीडियामधील डिफरंट कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मीडियामध्ये डिफरंट वापरण्यात येणारं इक्विपमेंट, टूल्स, त्याचा काय उपयोग होतो, त्याची टेक्निकॅलिटी काय असते, हे सगळं तुम्हाला इकडे शिकवलं जातं. तर मित्रांनो, आता आपण वळूया पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर डिग्रीकडे. आता पहा, मास्टर डिग्रीमध्ये मी एक महत्त्वाचा कोर्स इकडे लिहिलेला नाही आहे, तुम्ही जर पाहत असाल तर तो म्हणजे MBA, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर आपण त्या कोर्सबद्दल इन डिटेल जाणून घेणार आहोत माझ्या प्रोफेशनल कोर्सेस ह्या सेक्शनमध्ये. तर पाहूया आता आपण एक कोर्सेस. पहिला आहे तो म्हणजे MCOM रेग्युलर. आता पहा, MCOM रेग्युलर मी तुम्हाला खाली दिलेलं आहे. MCOM रेग्युलर आपल्याला 2 विषयाबद्दल करता येतं. एकतर मी अकाउंटन्सी घेऊन करणार किंवा मी मॅनेजमेंट घेऊन करणार. तर माझ्या ज्या मित्राचं अकाउंटन्सी चांगलं आहे, त्याला ग्रॅज्युएशनपर्यंत त्याला कळतं की अकाउंट चांगलं आहे की आपली थिअरी चांगली आहे. तर माझ्या ज्या मित्राचं अकाउंटन्सीवर होल्ड आहे, अकाउंटन्सी चांगलं आहे, ही कॅन सिलेक्ट अकाउंटन्सी फॉर डुईंग MCOM. किंवा माझ्या ज्या मित्राचं मॅनेजमेंट चांगलं आहे त्या किंवा माझ्या ज्या मित्राची थिअरी चांगली आहे त्याने मॅनेजमेंटमध्ये MCOM करावं. पुढचा विषय तो म्हणजे ई-कॉमर्स. आता ई-कॉमर्स, आता हा जमानाच ई-कॉमर्सचा आहे, त्यामुळे ई-कॉमर्स कोर्सेसला भविष्यामध्ये डिमांड वाढणार आहे. तर माझ्या ज्या मित्राला ई-कॉमर्समधून करायचं असेल MCOM त्याने ई-कॉमर्स घ्यावं. नंतर मॅनेजमेंट स्टडीज, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजमेंट, मास्टर ऑफ लॉ ऑफ लेजिस्लेचर म्हणजे LLM, MA इकॉनॉमिक्स. तर हे आणि असे असंख्य कोर्सेस मार्केटमध्ये आहेत. आता MCOM तसं पाहिलं तर त्याचं कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये मास्टर डिग्रीला, आता ह्या ज्या मास्टर डिग्री मी मेन्शन केलेल्या आहेत त्याला कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये एवढं काही वेटेज नाही आहे. ती एक ॲडिशनल डिग्री होऊन जाते बस, एवढंच. त्याच्या उपर त्याला काही वेटेज नाही आहे. आता मी जेव्हा म्हणतो MCOM मास्टर डिग्री, तर माझ्या ज्या विद्यार्थी मित्रांना प्रोफेसर बनायचं आहे डिग्री कॉलेजचं, किंवा माझ्या ज्या विद्यार्थी मित्रांना रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे, माझ्या ज्या विद्यार्थी मित्रांना PhD करायचं आहे त्यांनाही मास्टर डिग्री घेणं कंपल्सरी असतं. दुसरी गोष्ट, हा जो काय कोर्स लिहिलेला आहे मी LLM हा कोर्स आहे, तर माझे जे मित्र वकिली क्षेत्राशी निगडित आहेत किंवा त्यांना त्या क्षेत्रात जायचं आहे तर त्यांच्यासाठी LLM ही डिग्री खूप कामाची आहे, मास्टर ऑफ लॉ ऑफ लेजिस्लेचर. तर माझ्या त्या मित्रांना ह्या डिग्रीचं खूप व्हॅल्यू ॲडिशन आहे वकिली हा पेशा करताना. त्यामुळे जर तुम्ही LLB असाल तर LLM हा कोर्स तुम्ही करून घ्यावा असं मला वाटतं. आता आपण बघत आहोत पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, डिप्लोमास, डिफरंट डिप्लोमास जे अवेलेबल असतात. नाव दिस डिप्लोमास आर पार्ट अँड पार्सल ऑफ युअर MBA. ओके, सो दिस डिप्लोमास आर पार्ट अँड पार्सल ऑफ युअर MBA. डिप्लोमा कोर्सेस इकडे तुम्हाला दिसत आहेत. डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट, मॅनेजमेंट स्टडीज, ऑपरेशन मॅनेजमेंट, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट स्टडीज, फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट,
ॲडव्हान्स कॉम्प्युटर सॉफ्टवेअर टेक्निक. हे जे काही तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा दिसत आहे, तुम्ही जर माझं क्वालिफिकेशन पाहिलं तर माझ्या क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा एक PG डिप्लोमा मी केलेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर करण्यात येणारी डिप्लोमा. तर मी सुद्धा एक PG डिप्लोमा केलेला आहे, तो म्हणजे PGDFM पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट. आता मी तुम्हाला म्हटलं दिस डिप्लोमा आर पार्ट अँड पार्सल ऑफ MBA. त्यामुळे MBA हा जो काय कोर्स आहे हा डिटेल असतो आणि डिप्लोमा हा त्यातला एक पार्ट आहे. त्यामुळे जर माझ्या कोणत्या विद्यार्थी मित्राला डिप्लोमा, आता हे डिप्लोमा कोर्सेस खूप सारे इन्स्टिट्यूटसुद्धा ऑफर करतात, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, आणि तुम्ही हे कॉलेजेसच्या थ्रू, युनिव्हर्सिटीच्या थ्रूसुद्धा करू शकतात. आता हे तुमच्यावर डिपेंड करते तुम्ही हा कोणता कोर्स सिलेक्ट करायचा आहे. पण तरीही माझे विद्यार्थी मित्रांना एक नम्र विनंती आहे, तुम्हाला हे जर PG डिप्लोमा करायचे असतील तर PG डिप्लोमा करण्यापेक्षा आपण MBA ह्या कोर्सला प्राधान्य द्यावं असं मला वाटतं. मित्रांनो, आता मी येतो आहे प्रोफेशनल कोर्सेसकडे. आता हे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते प्रोफेशनल कोर्सेस केल्यावर आपलं लाईफ एकदम बदलून जाईल, आपल्या लाईफला एक वेगळंच वळण लागेल आणि आपण प्रगतीपथाकडे वाटचाल करत राहाल. ह्यातला पहिला कोर्स आहे तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. आता चार्टर्ड अकाउंटंट नंतर दुसरा कोर्स आहे CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. तिसरा कोर्स आहे कंपनी सेक्रेटरी CS. चौथा कोर्स आहे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर CFP. पाचवा कोर्स आहे MBA म्हणजे बिझनेस इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी आणि गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटिंग. हे एवढे कोर्सेस आहेत. आता हे कोर्सेस केल्यावर आपल्या आयुष्याचा ग्राफ वर जात राहील, आपण प्रगतीपथाकडे वाटचाल कराल. तर मी येतो एक कोर्सेसकडे. आता हे कोर्सेस MBA वगळता बाकी सगळे कोर्सेस आपण 12वी नंतर करू शकतात. 12वी नंतर करायचा फायदा काय, तर फायदा असा आहे इकडे तुमची 2 वर्ष वाचतात. 12वी नंतर केल्याने तुमची 2 वर्ष वाचतात आणि ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही हे देखील हे कोर्सेस करू शकतात आणि ग्रॅज्युएशन नंतर केल्याने तुमची 2 वर्ष एक्स्ट्रा जातात. आता आपण पाहूया एक कोर्सेस संदर्भात. चार्टर्ड अकाउंटन्सी हा कोर्स आपण 12वी नंतर कशा प्रकारे कराल, तर 12वी नंतर तुम्हाला ह्याची एक फाउंडेशनची एक्झाम द्यावी लागते, ज्याला आपण CPC म्हणतो, कॉमन प्रोफिशियन्सी कोर्स. आता ही एक्झाम दिल्यानंतर, ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला इंटर म्हणजे IPCC म्हणजे इंटिग्रेटेड प्रोफिशियन्सी कॉम्पिटन्सी कोर्स नावाचं एक्झाम द्यायला लागते आणि नंतर फायनल, अशा 2 स्टेजमधून तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते. आणि आता ह्याच्यामध्ये शिकवलं काय जातं, तर तुम्हाला अकाउंटन्सी, टॅक्सेशन, कॉस्टिंग, लॉ असे वेगवेगळे विषय इकडे शिकवले जातात. आता ह्याचा स्कोप काय आहे, स्कोप असा आहे तर ॲज पर इंडियन कंपनीज ॲक्ट जेवढ्याही कंपनीज रजिस्टर आहेत भारतामध्ये त्या सगळ्यांचं ऑडिट हा फक्त CS करू शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची फर्म ओपन करून स्वतःचा कंपन्यांचा ऑडिट घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करू शकता. आता दुसरा कोर्स आहे, त्या कोर्सकडे मी येतो, तो म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आता हा कोर्स देखील आपण 12वी नंतरसुद्धा करू शकतो आणि ग्रॅज्युएशन नंतरसुद्धा करू शकतो. 12वी नंतर करायचं असेल तर तुम्हाला एक फाउंडेशनची एक्झाम द्यावी लागते, इंटर आणि फायनल. आणि ग्रॅज्युएशन नंतर करताना तुम्हाला फाउंडेशन द्यायची गरज नाही, इंटर आणि फायनल ह्या 2 स्टेजमधून ही परीक्षा तुम्हाला देता येते. इकडे कोणकोणते विषय असतात, कॉस्टिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन, लॉ असे वेगवेगळे विषय असतात. आता ह्याचा स्कोप काय, तर ह्याचा स्कोप असा आहे तर काही कंपन्यांचं कॉस्ट ऑडिट कंपल्सरी असतं, तर त्यांचं कॉस्ट ऑडिट हा फक्त CMA करू शकतो आणि आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय फॉर्म करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी देखील करू शकतात CMA करून. नंतर कंपनी सेक्रेटरी, आता CS. आता एखाद्या कंपनीमध्ये सेक्रेटरी ही खूप मोठी पोस्ट आहे. एखाद्या कंपनीचं सेक्रेटरी व्हायचं म्हणजे ही एका डायरेक्टरच्या लेवलची पोस्ट आहे आणि ही खूप मोठी पोस्ट असल्याकारणाने हा पण एक कोर्स खूप कॉम्पिटिटिव्ह कोर्स आहे. आता ह्या कोर्समध्ये तुम्हाला प्रिडॉमिनेटली वेगवेगळे लॉ शिकवले जातात. लॉचा अभ्यास इकडे जास्त असतो. त्यामुळे आता हा कोर्स देखील आपण 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर करू शकतो. 12वी नंतर तुम्हाला हा जो कोर्स करायचा असेल तर तुम्हाला पुन्हा फाउंडेशन, इंटर आणि फायनल, आणि ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तर पुन्हा इंटर आणि फायनल ही तुम्हाला परीक्षा द्यायला लागते. आणि हा कोर्स केल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं कंपनी सेक्रेटरी खूप मोठी पोस्ट आहे आणि इकडे तुम्हाला लॉचे विषय शिकवले जातात. लॉ विषयावर जास्त भर दिला जातो, म्हणजे बाकीचे विषयसुद्धा असतात अभ्यासाला. आता माझ्या ज्या मित्राला CS करायचं आहे तर माझ्या त्या मित्रांनी LLB जरूर करावं आणि LLB सोबत LLM सुद्धा करावं जर जमलं तर. आता ह्या कोर्सला स्कोप काय, तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सेक्रेटरी होऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी देखील करू शकतात. आता CA आणि CMA हे दोन्ही कोर्स सायमल्टेनियसली करता येत नाही. मला बरेच माझे विद्यार्थी मित्र विचारतात की सर आम्ही एक कोर्स एकत्र करू शकतो का, तर CA सोबत CMA करू शकत नाही. एक कोर्स झाल्यावर तुम्ही दुसरा कोर्स करू शकतात. हां, पण CA सोबत तुम्ही CS करू शकतात, CFP करू शकतात, पण CA सोबत CMA करू शकत नाही. आणि CS आणि CMA एकत्र करू शकतो.
फक्त एकच आहे की CA आणि CM हे दोन्ही कोर्स एकत्र करता येत नाही, ते अलाउड नाही आहे. आता पुढच्या कोर्सकडे येतो आहे तो म्हणजे CFE सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. तर आता ह्या कोर्समध्ये तुम्हाला बरेच फायनान्स, अकाउंट अँड टॅक्सेशनचे रिलेटेड सब्जेक्ट असतात, मॅनेजमेंटचे रिलेटेड सब्जेक्ट असतात. आता CFE हा कोर्स महाराष्ट्रामध्ये एवढा पॉप्युलर नाही आहे, पण तुम्ही जर नॉर्थमध्ये गेलात तर नॉर्थ इंडियन हा कोर्स खूप करतात. तर ह्या कोर्सलासुद्धा इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे. हा कोर्स केल्यावर देखील आपण स्वतःचा व्यवसाय एखादी कन्सल्टन्सी फर्म किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू शकतो. आता मी पुढच्या कोर्सकडे येणार आहे, ते म्हणजे MBA मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आता माझी अशी इच्छा आहे की माझ्या जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन मित्रांनी MBA हा कोर्स करावा, कारण MBA ह्या कोर्सला खूपच जास्त स्कोप आहे. आता आता मी असं सांगत नाही की वरचे सगळे कोर्स, मी वर सांगितलेले सगळे कोर्स काही MBAच्या तुलनेत नाही आहे किंवा खराब आहेत असं काही मी म्हणत नाही आहे. पण MBA ह्याकरता MBAला मी जास्त ह्याकरता प्रेफरन्स देतो. तर तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपन्यांचे आजही गुगल करून बघा, तर मोठमोठ्या कंपन्यांचे बडे अधिकारी मुख्यत्वे करून जास्त करून हे MBA असतात. आता MBA कोर्सकडे आपल्याकडे जास्त मुलं वळत नाही. मी तुम्हाला असं म्हटलं आहे. आता वळत का नाही ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा कोर्स खूप खर्चिक कोर्स आहे. ह्या कोर्सला जवळपास 10 ते 15 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे हा कोर्स खूप कमी जणांचा कल असतो की ह्या कोर्सेसकडे आपण जावं. पण हा कोर्स आपल्याला 3 विषयामध्ये करता येतो कॉमर्सच्या मुलांना: फायनान्स, मार्केटिंग आणि ह्युमन रिसोर्स. आता हा कोर्स कसा करायचा, तर हा कोर्स करण्यासाठी एक एक्झाम असते, CET कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागते तुम्ही ग्रॅज्युएशन ह्या वर्षाला असताना. ही एक्झाम दिल्यावर त्याचं एक मेरिट लागतं, त्या एक्झामचं एक मेरिट लागतं. आणि त्या मेरिटनुसार तर त्या एक्झामचं मेरिट आणि तुम्हाला मिळालेले ग्रॅज्युएशनचे फायनल मार्क्स, तर ह्याच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळतं. तर म्हणजे त्याचे मार्क्स, तुमच्या CETचे मार्क्स आणि तुमच्या ग्रॅज्युएशनचे मिळालेले मार्क्स, ह्या दोघांच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळतं. आता तुम्हाला ॲडमिशन घेताना हे चांगलं कॉलेज मिळेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. आता तुम्हाला चांगलं कॉलेज जर मिळत असेल तर तुम्हाला CETच्या मेरिटमध्ये यावं लागेल. म्हणजे तुम्हाला CETमध्ये चांगले पर्सेंटेज मिळवावे लागतील आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या फायनल एक्झामलासुद्धा चांगले पर्सेंटेज मिळवायला लागतील, तरच तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं. आणि चांगलं कॉलेज मिळालं, हा 2 ते 2.5 वर्षाचा कोर्स असतो. आणि चांगलं कॉलेज मिळालं मित्रांनो का तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये तुमचा कोर्स संपायच्या अगोदरच तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यू होतो आणि तुम्हाला नोकरी मिळायचे चान्सेस खूप जास्त असतात, आणि तेही चांगल्या पगाराची आणि तेही मॅनेजर लेवलची. त्यामुळे ह्या कोर्सला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. आता 10-15 लाख ऐकून आपण सगळं विचार करा की 10-15 लाख कुठून अरेंज करणार. जर पालक मला ऐकत असतील तर माझी पालकांना नम्र विनंती आहे की आपण कोणत्या तरी फायनान्शियल प्लॅनरचा, कोणत्या तरी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या माणसाचा सल्ला घ्या, चांगल्या माणसाचा सल्ला घ्या. गुगलवर डिफरंट कॅल्क्युलेटर येतात की आपल्याला जर 10 लाख रुपये पाहिजेत 3-3.5 किंवा 5 वर्षानंतर मला 10 लाख रुपये पाहिजेत, तर आता मला किती रुपये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत की जेणेकरून तेव्हा मला 10 लाख मिळतील 3-3.5 वर्षानंतर, किंवा 5 लाख मिळतील, 8 लाख मिळतील, जे काय असेल ते. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकतात प्रत्येक वर्षी आणि तुम्ही हा पैसा उभारू शकतात. तर माझी पालकांना नम्र विनंती आहे की आपण ह्या कोर्सकडे जास्तीत जास्त आपला कल असावा की विद्यार्थ्याला ह्या कोर्सकडे पाठवावं. तुम्ही जर नॉर्थ इंडियन पाहिले तर नॉर्थ इंडियन हा कोर्स जास्त प्रमाणात करतात. तर माझ्या महाराष्ट्रीयन मित्रांनीसुद्धा हा कोर्स करावा असं मला वाटतं. आणि काही वर्षांनी कोणत्या चांगल्या कंपनीमध्ये एकदम मोठ्या पोस्टवर, एकदम वरच्या पोस्टवर त्यांनी जावं असं मला आवर्जून वाटतं. पुढच्या कोर्सकडे येतो आहे तो म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी. आता इकडे देखील आपण 12वीनंतर एक एंट्रन्स टेस्ट देऊन हा कोर्स आपण करू शकतात. आता ह्याच्यामध्ये खूप सारे कोर्सेस आहेत. तुम्हाला ह्याची माहिती एक शिवाजी पार्कला कॉलेज आहे हॉटेल मॅनेजमेंटचं, तिकडे तुम्हाला माहिती मिळेल. तर इकडे खूप सारे डिप्लोमाज पण असतात, छोटे डिप्लोमाज. नॉट नेसेसरी तुम्हाला मॅनेजमेंटच करायला पाहिजे. पण पुन्हा सांगतो, हॉटेल मॅनेजमेंट ह्या कोर्सला प्रेफरन्स द्या डिप्लोमाला प्रेफरन्स देण्यापेक्षा, कारण ह्या कोर्सला स्कोप खूप जास्त आहे. हॉटेल मॅनेजमेंट केलं तर तुम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ॲज अ मॅनेजर, ॲज अ शेफ किंवा चीफ शेफ वगैरे तुम्हाला चांगली जॉब मिळू शकतात आणि चांगल्या पगाराची जॉब मिळू शकतात. नंतर गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटिंग. आता हा कोर्स इकडे तुम्हाला प्रिडॉमिनेटली अकाउंटिंग आणि टॅक्सेशन हे विषय तुम्हाला अभ्यासाला असतात. आता हा कोर्स आपण ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वीनंतर देखील करू शकतो. तर याचे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. आता ह्या कोर्सला स्कोप काय,
तर ज्या काही कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, मग त्या हाऊसिंग सोसायटी असू दे किंवा कोऑपरेटिव्ह बिझनेस असू दे, कोऑपरेटिव्ह बँक असू दे, कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर संस्था असू दे, एखादी कोऑपरेटिव्ह फिशरमॅनची सोसायटी असू दे, तर अशी कोणतीही संस्था त्या संस्थेचं आपण ऑडिट करू शकतो आणि स्वतःचा बिझनेस फॉर्म करू शकतो. मित्रांनो, दिस व्हिडिओ इज प्रेझेंटेड टू यू बाय प्रोफेसर हेमंत पाटील अँड मिस्टर दर्शन किनी फ्रॉम युक्तेजर क्लासेस. युक्तेजर classes have started digital lecture from this academic year onward. We are conducting digital lecture through webinar mode of FYJC to TY BCom Commerce all subjects. We are also conducting digital lecture of school section, that is from 5th to 10th standard through digital mode. इकडे आणखी सांगायची विशेष बाब म्हणजे तुमचे जे काही प्रॅक्टिकल विषय आहेत, मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, बुककीपिंग आणि अकाउंट्स, हे विषय देखील आम्ही डिजिटल मोडनी विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तुम्हाला जर आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर यू कॅन कॉल ऑन दी नंबर्स गिवन ऑन दी स्क्रीन और यू कॅन राईट अँड ईमेल टू दी ईमेल ॲड्रेस गिवन ऑन दी स्क्रीन. तुम्हाला सगळ्यांना आणखी एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी माझा फेसबुक ID आणि माझा इंस्टाग्राम ID फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं विद्याज्योत क्लासेस हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही सगळी इन्फॉर्मेशन जी मी दिलेली आहे त्याचा सगळ्यांना लाभ घेता येईल, फायदा उठवता येईल. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.